आणि याविषयीची अधिक माहिती घेऊया। प्रतिनिधी सुमित पवार सध्या आपल्या सोबत आहेत। सुमित, नेमका कशावरून हा सगळा वाद सुरू झालाय? नक्कीच गुरु, लोकसभा निवडणुकीच्या 4थ्या टप्प्याच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे आणि संभाजीनगरात मनसे आणि उद्धव ठाकरे गट समोरासमोर आल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। मनसे आणि 208 घोषणावळी ठाकरे गटाकडून देण्यात आली आणि मनसे ठाकरे गट समोर एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी करायला सुरुवात झाली। कारगी चौकामध्ये दोन्ही सेना आमने सामने आल्या। ऊट दुपारी जे सुपारी मनसे आणि 208 घोषणा उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेकडनं यावेळी देण्यात आल्या। यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास हे देखील उपस्थित होते। त्यांनी देखील दोषीची नोट दाखवत यावेळी त्यांच्यावर आक्रमक भूमिका घेतली। शिवसेना गटाला 20 रुपये देऊन दुसरीकडे मनसेकडून शिवसेना गटाला 20 रुपये देऊन लोक गोळा केल्याचं सांगितलं होतं। यावेळी असा राडा संभाजीनगरचे चार चौकात घडताना आपल्याला बघायला मिळत होता। गुरु, आत्ताची नेमकी काय परिस्थिती आहे तिथली? सध्या पोलीस घटनास्थळी आहेत, परिस्थिती नियंत्रणात आहे, पण थोडा वेळ काहीतरी तणावाची परिस्थिती संभाजीनगरच्या चार चौकात निर्माण झाली होती। संभाजीनगरच्या नेमक्या कोणत्या भागामध्ये हा सगळा प्रकार सुरू आहे सध्या? शहराच्या मध्यस्थी असलेल्या क्रांती चौकात, ज्या ठिकाणी संभाजी महाराजांचा मोठा पुतळा आहे, या ठिकाणी सगळे वंदन करून कुठल्याही रॅलीला वगैरे सुरुवात करतात। या ठिकाणी हा सर्व प्रकार घडत होता। यावेळी पोलिसांनी देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला होता। वेळी पोलिसांनी मध्यस्थी केल्यामुळे सर्व प्रकार निवडलेला आहे। बरं, धन्यवाद सुमित या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर संभाजीनगरमधली घटना, मविया आणि महायुतीचे कार्यकर्ते हे आमने सामने आलेले आहेत आणि तेव्हाची दृश्य आपण बघतोय। पोलीस या ठिकाणी पोहोचलेले आहेत, कार्यकर्त्यांना आवर घालण्यासाठीचा प्रयत्न सुरू आहे। एकमेकांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करताना यावेळेला कार्यकर्ते आपल्याला बघायला मिळत आहेत। महायुती ठाकरे गटाचे कार्यकर्ते हे आमने सामने आलेले आहेत, एकमेकांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी। संभाजीनगरमधला हा प्रकार आहे। संभाजीनगरमध्ये मविया आणि महायुतीचे कार्यकर्ते आमने सामने आलेत आणि अशा पद्धतीनं घोषणाबाजी सुरू करण्यात आली। यानंतर पोलीस या ठिकाणी दाखल झालेत, कार्यकर्त्यांना आवर घालण्याचा प्रयत्न करण्यात येतो। मनसेचे झेंडे सुद्धा आपल्याला यामध्ये बघायला मिळतात। मनसेच्या विरोधात यामध्ये घोषणाबाजी करण्यात आली आणि त्यानंतर सुद्धा मोठा वाद उद्भवला, कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यानंतरची ही सगळी दृश्य आहेत, त्यानंतरचा हा सगळा प्रकार आहे। पोलिसांनी आता या सगळ्या प्रकरणामध्ये हस्तक्षेप केलेला आहे आणि कार्यकर्त्यांना आवर घालण्याचा प्रयत्न सुरू आहे। संभाजीनगरमधली घटना, मविया आणि महायुतीचे कार्यकर्ते अशा पद्धतीनं आमने सामने आले, एकमेकांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी दोन्हीकडनं करण्यात आलेली आहे। संभाजीनगरमध्ये यावेळेला महायुतीकडनं संदीपान भुमरे हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत, तर तिकडे मवियाकडनं चंद्रकांत खैरे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। शिवसेना विरुद्ध शिवसेना असा हा खरं तर सामना आहे संभाजीनगरमधला आणि त्या पार्श्वभूमीवरती इथे हा वाद उफाळून आल्याचं चित्र बघायला मिळतं।